एखादा मृत पावलेला माणूस दुसऱ्याला जीवनदान देऊ शकतो असं सांगितलं तर कुणाचाच विश्वास बसणार नाही। मात्र ही अतिशयोक्ती सुद्धा नाहीये। तर मेडिकल सायन्सनंच हा अद्भुत चमत्कार करून दाखवलाय आणि त्या चमत्काराचा जिवंत पुरावा आज महाराष्ट्रातच आहे। अपघातातल्या मृतानं दिलं हार्ट पेशंटला जीवदान। चेन्नई मधल्या हॉस्पिटलमध्ये घडला चमत्कार। मराठी छातीत धडधडतंय कानडी हृदय। ठाण्याचे डॉक्टर ठरले अद्भुत सर्जरीचे शिल्पकार। तीन राज्यांच्या यंत्रणांनी साधला अचूक समन्वय। काही तासात हृदयानं केला शेकडो किलोमीटरचा प्रवास। जिद्द आणि चिकाटी जिंकली आणि मृत्यू हरला। ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉक्टर विजय सुरासेंकडनं धन्वंतरी देवतेची मूर्ती स्वीकारताना सूर्यकांत म्हात्रे यांच्या डोळ्यासमोर त्या दिवसाचा घटनाक्रम नक्की तरळला असणार। ठाण्यातल्या ज्युपिटर हॉस्पिटलचा फोन खणाणला। फोनवरून मिळालेली माहिती ऐकताच क्षणाचाही विलंब न करता डॉक्टर सुरासे चेन्नईला रवाना झाले, कारण तिथं जाऊन त्यांना हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी करायची होती। आतापर्यंत सुरासे यांनी अनेक यशस्वी हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी केल्यात, मात्र ज्या सर्जरीसाठी ते रवाना झाले होते ती मात्र अनोखी अशी होती। कारण ज्या पेशंटवरती सर्जरी करण्यात येणार होती ते सूर्यकांत म्हात्रे महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्याचे। ज्या मृत महिलेचं हृदय सूर्यकांत यांना बसवण्यात येणार होतं ती महिला कर्नाटकची, तर ज्या हॉस्पिटलमध्ये सर्जरी होणार होती ते चेन्नईमध्ये होतं। सूर्यकांत म्हात्रे यांच्यावरती करण्यात येणाऱ्या सर्जरीसाठी 3 राज्यातील यंत्रणा कामाला लागल्या। बंगळुरूच्या हॉस्पिटलमधून मृत महिलेचं धडधडणारं हृदय घेऊन एक अँब्युलन्स एअरपोर्टच्या दिशेनं निघाली। आकाश पाताळ एक करावं लागलं तरी चालेल, मात्र 3 तासात ते हृदय चेन्नई मधल्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याचं लक्ष्य 3 राज्याच्या सरकारी यंत्रणेसमोर होतं। एअरपोर्टवरती पोहोचेपर्यंत अँब्युलन्सच्या मार्गात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून कर्नाटकच्या ट्रॅफिक पोलिसांनी युद्ध पातळीवरती काम केलं। फक्त 45 मिनिटात अँब्युलन्सनं 55 किलोमीटरचं अंतर कापलं। एअर इंडियाचं विमान AI-264 त्या हृदयाला घेऊन चेन्नईच्या दिशेनं झेपावलं। चेन्नई एअरपोर्टवरती पहिल्यांदाच अँब्युलन्सला धावपट्टीपर्यंत जाण्याची मुभा देण्यात आली। चेन्नई ट्रॅफिक पोलिसांच्या अद्भुत सहकार्यामुळे ती अँब्युलन्स फक्त 60 मिनिटात सर्जरी केल्या जाणाऱ्या हॉस्पिटलमध्ये पोहोचली। अँब्युलन्सच्या विना अडथळा वाहतुकीसाठी प्रत्येक चेकपोस्टवरती 3 कॉन्स्टेबल्स तैनात करण्यात आले होते। तीन राज्यामध्ये कनेक्शन कसं आहे त्याच्यासाठी हार्ट जात असताना ती गाड्या थांबवल्या, ट्रॅफिक थांबवली। तिकडचे लोकल ट्रॅफिक जे कमिशनर आहे, ट्रान्सपोर्ट कमिशनर, त्यांनी असा म्हणजे निर्बंध काढला तात्पुरता 1-2 तासासाठी की हे विमानतळावरतून हे हार्ट एका विशिष्ट याच्यात चाललंय तर त्याला कुठे अडथळा निर्माण होता कामा नये। 3 तासात त्याला हार्ट मिळाला आणि तो रुग्ण आता तुमच्या आमच्या समोर फिट आणि चांगला आहे।
बघा हार्टची म्हणजे इम्प्लांटेशन. आणि यासोबतच TV9 स्पेशल रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा TV9 मराठी.